सोलापुरातील मुळेगाव तांडा परिसरातील स्वामी विवेकानंद नगरातील बनावट देशी विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली। त्या ठिकाणी देशी विदेशी दारूच्या तब्बल 10,028 बाटल्या सापडल्या। याशिवाय विविध कंपन्यांची लेबल बुचणे देखील आढळली। या पथकाने कारवाईत एकूण 12,17,320 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे। दारू महागल्याने अवैध धंदेवाले अशा प्रकारे बनावट दारू आणून त्याला बनावट लेबल लावून महाग विकत आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला खबऱ्याकडून त्या कारखान्यात मोठा मद्यसाठा असल्याची खबर मिळाली। त्यानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपाधीक्षक जयन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एव्ही घाटगे, आर्यम चौरे, दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सुखदेव सीद, शिवकुमार कांबळे, धनाजी पोवार, सचिन शिंदे, रमेश कोलते, राम निंबाळकर, अंजली सरवदे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली। धाड टाकली त्यावेळी बनावट पद्धतीने मद्य बाटल्यांमध्ये भरून त्याला विविध कंपन्यांचे लेबल व बुच लावले जात होते। या गुन्ह्यातील संशयित आरोपी शिशुपाल धनु राठोड फरार झाला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।